रामकृष्ण हरी, मी सिद्धेश गवळी आणि तुम्ही ऐकत आहात संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज चरित्र. चराचर सृष्टीच्या सर्वनाशाची चाहूल लागल्याने नारद मुनींचा चेहरा खिन्न पडला होता व पृथ्वीवरील मानवजातीची स्थिती सांगत होते. हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. त्यानंतर नारद मुनींच्या तोंडून गहन सत्यता ऐकून दरबारातील वातावरण प्रचंड गंभीर झालं होतं. कमालीची शांतता पसरली होती आणि त्यामध्ये भर घातली ती पृथ्वी मातेने आणि अतृप्त आत्म्यांनी. त्या सर्वांनी भगवान विष्णूसमोर आपलं दुःख सांगितलं. त्यामुळे संपूर्ण वैकुंठ भूमी दुःख सागरात बुडाली. त्या सर्वांचं दुःख ऐकल्यानंतर भगवान विष्णूंच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. ते अश्रू त्यांनी पितांबराने पुसले. भगवान विष्णूंच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून ब्रह्माजी उठले आणि भगवान विष्णूंपाशी आले आणि म्हणाले, जीव सृष्टी निर्माण करताना मानव जातीबद्दल आपण असा विचार सुद्धा केला नव्हता. सगळी मानवजात ही मरण यातनांचं दुःख भोगत आहे. हे ऐकून मला सुद्धा खूप वाईट वाटत आहे. आता आपण शांत बसायचं नाही, कारण वेळोवेळी अनेक वेळा चराचर सृष्टीचा विनाश वाचवण्यासाठी आपण सर्वांनी वेळोवेळी अवतार घेतला. तुम्ही कपिल देवांचा अवतार घेऊन सांख्ययोग सांगितला. रामाचा अवतार घेऊन तुम्ही दृष्ट रावणाचा वध केला. महाभारतामध्ये कृष्ण अवतार घेऊन तुम्ही अर्जुनाला कर्मयोग सांगितले. आणि आता ह्या कलियुगाच्या उद्धारात पुन्हा तुम्हाला अवतार घेण्याची गरज आहे.